वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष जे आहेत ते आपल्या शरीराचा जो आहे तो आधारस्तंभ आहे. या दोषांवरच आपल्या शरीराचं कार्य जे आहे तर ते अवलंबून असतं. आता ह्यापैकी वातदोषाची माहिती जी आहे ती आपण मागच्या भागात बघितलेलीच आहे. तर ह्या भागामध्ये आपण पित्तदोष म्हणजे काय, त्याची आवश्यकता का असते, पित्तदोषाची गुण काय आहेत, कार्य काय आहेत, त्याचं स्थान काय आहे, पित्तदोष वाढला तर काय होतं, कुठली लक्षणं निर्माण होतात, पित्त बिघडलं तर कुठले व्याधी निर्माण होतात, हे आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयुस्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते. पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघुविश्रम सरम द्रवम हे जे आहेत हे पित्ताचे गुण आहेत. म्हणजे पित्त जे आहे तर ते तीक्ष्ण उष्ण आहे, त्याचा द्रवगुण आहे किंवा ते द्रव स्वरूपामध्ये असतं. त्याला विस्रगंध म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा गंध आहे, ते सर आहे आणि लघु आहे. तर असे जे आहेत ते पित्ताचे गुण आहेत. तर पित्ताची कार्य जी आहेत ती या गुणांच्या मुळे ठळकपणे दिसून येतात. तर पित्त जे आहे तर आपल्याला पित्त म्हटलं की अग्नी जो आहे तर तो डोळ्यासमोर येतो. म्हणजे काय, तर पित्त जे आहे ते पचनाचं मुख्य कार्य करत असतं. तर स्थूल पचन आपण म्हटलं म्हणजे जे अन्न आपण खातो त्याचं पचन झालं की त्याला स्थूल पचन असं म्हणतो. परंतु सूक्ष्म पचन ही पण एक आयुर्वेदाची संकल्पना आहे. म्हणजे 7 धातूचे 7 धात्वाग्नी जे असतात, या स्थूल पचनानंतर जो भाग पचित अन्न जे असतं, त्याच्यात आपल्याला लागणारा जो भाग आहे, तर तो त्यांच्यापर्यंत त्या धातूंपर्यंत पोहोचवला जातो, ते म्हणजे सूक्ष्म पचन. तसंच पंचमहाभूतांचेही अंश जे आहेत तर ते आपल्या शरीरामध्ये असतात. तर ह्या स्थूल आहाराचं पचन झाल्यानंतर त्यांच्या त्या महाभूताचे घटक जे आहेत ते त्यापर्यंत पोहोचवले जातात. त्याला पण सूक्ष्म पचन असं म्हणतात. म्हणजेच पचन झाल्यानंतर त्या धातूला रसाला उपयुक्त भाग रसाकडे, रक्ताला उपयुक्त भाग रक्ताकडे या पद्धतीने जे रूपांतर होतं त्याला सूक्ष्म पचन असं म्हणतात. म्हणजेच शरीरामध्ये जे काही मेटाबॉलिझम होतं, जे काही ट्रान्सफॉर्मेशन होतं, एका द्रव्याचं दुसऱ्या द्रव्यात, शरीर उपयोगी द्रव्यात जे रूपांतर होतं, ते म्हणजे सूक्ष्म पचन. हे करणारी जी निरनिराळी द्रव्य आहेत, तर ते पण पित्ताचंच स्वरूप आहे. म्हणजे पित्ताच्या कार्यकारी घटक जर बघितले, तर आपल्याला पित्त असं दाखवता येत नाही. परंतु जिथे-जिथे पचन परिवर्तन घडत असतं, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर ते पित्तच आहे शरीरातलं असं समजायला काही हरकत नाही. आता पित्ताचं स्थान जे आहे, तर ते प्रामुख्याने नाभी असं सांगितलेलं आहे. तर नाभीच्या ठिकाणी पित्त जे आहे तर ते असतं. परंतु इतर अवयवांमध्ये आमाशय, नेत्र, त्वचा, रक्त, लसिका, रस ही पण जी आहेत ही पित्ताची स्थानं सांगितलेली आहेत. डोळ्यांमध्ये तेज हे महाभूत असतं. त्यामुळे विशेषत्वाने म्हणजे नेत्र हे इंद्रिय जे आहे, तर ते तेजाचं, पित्ताचं स्थान सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रमुख स्थान नाभी असलं तरी तसं जर बघायला गेलं तर संपूर्ण शरीरामध्ये पित्ताची जी आहेत तर ती कार्य जी आहेत तर ती चालू असतात. आता पित्ताचं मुख्य कार्य आपण बघितलं की ते पचन परिवर्तन करतं, सूक्ष्म पचन करतं. परंतु जसं नेत्र या ठिकाणी पित्ताचं प्राधान्य आहे, तेजाचं प्राधान्य आहे, तर बघण्याचं कार्य जे आहे तर ते पण पित्तामुळे होतं. त्वचेला वर्ण देणं, शरीराची प्रभा म्हणजे एक ऑरा असतो, ते जे असतं ते पण पित्तामुळे निर्माण होतं. मनाचं जे शांतता असते किंवा मनाचा उत्साह, आनंद जे आहे ते पण पित्तामुळे निर्माण होतं. क्रोध, राग, संताप ह्या भावना, पराक्रम, मनाची प्रसन्नता, बुद्धीची तीक्ष्णता, ग्रहणशक्ती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पित्तामुळे निर्माण होत असतात. म्हणजे आपल्या बुद्धीचं तेज जे आहे ते पण पित्ताच्या प्राकृततेवर अवलंबून असतं. तर ह्या पद्धतीने पित्ताची जी आहेत तर ती कार्य आहेत. ते त्वचेला रंग देतं, त्वचा उजळवतं, त्वचेची लस्टर जे आहे, तेज जे आहे ते पण पित्तामुळे बघायला मिळतं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ही कार्य जी आहेत तर ती पित्तदोष जो आहे तर तो करतो. आता पित्त जर वाढलं तर शरीरामध्ये एक प्रकारचा म्हणजे नेत्र, मूत्र, मल, त्वचा यांना पिवळसर रंग निर्माण होतो. पीत विन्मूत्र नेत्रत्व क्षुत्रुड दाहाल्प निद्रता असं म्हटलेलं आहे. तर या अवयवांना एक पिवळेपणा निर्माण होतो. तहान आणि भूक जी आहे ती वाढते. दाह निर्माण होतो.
तर ह्या पद्धतीची लक्षणं जी आहेत तर ती पित्त वाढल्यानंतर दिसून येतात. पित्त जर कमी झालं तर पचनशक्ती मंदावते, शरीरामध्ये एक डलनेस येतो, तेज जे आहे तर ते कमी होतं, त्वचा जी आहे, शरीर जे आहे तर निस्तेज पडतं. ही जी कार्य आहेत ती पित्त कमी झाल्यामुळे होतात. आता पित्त जर बिघडलं तर कुठले-कुठले व्याधी होतात. पित्त इतर दोषांशी म्हणजे कफाशी आणि पित्ताशी संयोग करून बरेच व्याधी निर्माण करतं. परंतु नुसतं पित्त जर बिघडलेलं असेल, तर ते शरीरामध्ये 40 प्रकारचे वेगवेगळे रोग निर्माण करतं. तर यामध्ये शरीरात दाह निर्माण होणं, हातापायांची आग होणं, शरीर लालसर होणं, शरीरावर लाल चकटते उठणं, शरीरामध्ये कुजण्याची प्रक्रिया, पुयनिर्मिती जी आहे ती लवकर निर्माण होणं, अ, जळजळ होणं, म्हणजे छातीमध्ये जळजळ होणं, घशाशी आंबट येणं, ह्या पद्धतीची वेगवेगळी लक्षणं जी आहेत, तर ती निर्माण होतात. असे 40 प्रकारचे वेगवेगळ्या रोगांचं जे वर्णन आहे, तर ते आचार्यांनी करून ठेवलेलं आहे. अर्थातच अपचनाचे सगळे प्रकार यामध्ये येतात. तर हा पित्तदोष बिघडल्यानंतर हे व्याधी निर्माण होऊ शकतात. अर्थातच पित्तदोष बिघडला की लगेचच हे व्याधी निर्माण होत नाहीत. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष केलं, वेळच्या वेळी जर पित्त साम्यावस्थेत येण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर मात्र व्याधी जे आहेत तर ते निर्माण होतात. आता पित्तदोष वाढू नये किंवा वाढला असेल तर तो कमी करण्यासाठी आपण काय-काय काळजी घेऊ शकतो? तर चिकित्सा करत असताना सगळ्यात पहिले म्हणजे स्नेह. तूप जे आहे तर ते व्यवस्थित घ्यायला पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी 1-1 चमचा गाईचं तूप किंवा औषधांनी सिद्ध जे तूप आहे, तर ते वैद्यांच्या सल्ल्याने जे आहे तर ते पोटात घ्यायला हवं. अर्थातच व्यक्ती-व्यक्तीनुसार तुपाची मात्रा जी आहे तर ती वेगवेगळी ठरू शकते. पंचकर्मापैकी जे आहे तर विरेचन चिकित्सा जी आहे ती अतिशय उपयोगी ठरते. मला वाटते पित्ताचं निस्तरण होऊन गेल्यानंतर बरीचशी पित्ताची शुद्धी होते आणि इतर शिल्लक राहिलेला पित्तदोष जो आहे, त्याची शमन चिकित्सेद्वारे म्हणजे पोटातल्या औषधांद्वारे आपण त्याची साम्यावस्था राखू शकतो. त्यामुळे विरेचन चिकित्सा ही अतिशय उपयोगी अशी शुद्धी प्रक्रिया आहे. तसंच गरज पडली तर रक्तमोक्षण जी आहे, तर तेही जळूच्या किंवा इतर ब्लड लेटिंगच्या सहाय्याने जे आहे, तर ते वैद्यांना आवश्यकता वाटली तर ते करून घेऊ शकतात. तर या पद्धतीने पंचकर्म जी आहेत, तर ती याच्यात उपयोगी ठरतात. आहारामधले जे बदल आहेत, तर त्यामध्ये आंबट, तिखट हे पदार्थ जे आहेत किंवा तीक्ष्ण-उष्ण पदार्थ जे आहेत, तर ते टाळायचे आहेत. तर धान्यामध्ये जे आहे ते बाजरी, कुळीथ, जवस हे जे आहेत, हे उष्णता वाढवतात. अळीव जे आहेत, ते उष्णता वाढवतात. पित्त वाढल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत, त्या टाळायच्या आहेत. लसूण, खडे मसाले जे आहे, विशेष करून मिरे, लवंग यांचा वापर जो आहे किंवा मिरची जी आहे, तर त्याचा वापर मर्यादित ठेवायचा आहे किंवा काही काळ केला नाही तरी चालेल. धणे, जिरे जे आहेत, तर त्यांचा वापर केलेला चालू शकतो. मांसाहार जो आहे, तर त्याच्यामुळेही पित्त वाढू शकतं, कारण त्या मांसाहारामुळे शरीरात उष्णता वाढते. त्यामुळे मांसाहार विशेष करून मासे जे आहेत, तर ते पित्त बिघडलेलं असताना टाळायचे आहेत. दह्याचं सेवन, आंबट ताक ताजं असेल तर चालू शकतं, पण आंबट ताकाचं सेवन जे आहे, तर ते टाळायचं आहे. तसंच दूध जे आहे, गाईचं दूध आणि तूप जे आहे, तर त्याच्यामुळे पित्ताचं शमन व्हायला मदत मिळते. त्यामुळे दुधाचे, तुपाचे पदार्थ जे आहेत, तर त्यांचा आहारामध्ये अवश्य समावेश करावा. आता पित्त दुष्ट होतं, त्याची कारणं काय-काय आहेत? आपण याच्या आधी बघितलेलंच आहे. परंतु इतर कारणांमध्ये आहे, की तुमचा वावर जो आहे, तर तो उष्णतेजवळ असेल किंवा तुम्ही एखाद्या कारखान्यात काम करताय, तिथे फर्नेसजवळ काम करत आहात, उष्ण प्रदेशात तुमचं वास्तव्य आहे, उन्हात खूप हिंडणं आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा पित्त जे आहे, तर ते तुमचं वाढू शकतं. जागरणं तुम्ही करत असाल, पुरेशी झोप होत नसेल, स्ट्रेस, टेन्शन असेल, ताणतणाव खूप असतील, पुरेशी झोप होत नसेल, तरी पण पित्त जे आहे, तर ते वाढतं. त्यामुळे पित्त जर साम्यावस्थेत ठेवायचं असेल, तर तुमची झोपेची वेळ जी आहे, तर ती रात्री लवकर तुम्ही झोपायला पाहिजे. सकाळी लवकर उठलं तर चालू शकतं. जागरणं टाळायची आहेत. टेन्शन असेल, अँक्झायटी असेल, तर त्याच्यासाठी ध्यानधारणा करणं, मनाला शांत करण्याचे उपाय करून घेणं, तर हे तुम्ही करून घेऊ शकतात. पादाभ्यंग आणि शिरोअभ्यंग जे आहे, त्याचाही खूप चांगला उपयोग होतो. जास्त ताणतणाव असतील, स्ट्रेस लेव्हल्स खूप वाढलेले असतील, तर शिरोधारेचाही खूप चांगला उपयोग होतो. आता भाज्यांमध्ये काय खायचं?
तर भाज्यांमध्ये वांगी, सिमला मिरची सारख्या भाज्या ज्या आहेत, ज्या उष्ण आहेत त्या टाळायच्या आहेत. मात्र वेलीवरच्या भाज्या, भोपळा, घोसाळे, दोडकं, पडवळ, लाल भोपळा ह्यांचा समावेश तुम्ही आहारामध्ये करून घेऊ शकतात. भेंडी आहे, तिच्यासारख्या फळभाज्या ज्या आहेत, त्या वापरल्या तरीही चालू शकतात. सीझनमध्ये निर्माण होणारी सगळी फळं जी आहेत, तर ती तुम्ही घेऊ शकतात. फक्त आंबट फळं जी आहेत, तर ती टाळायची आहेत. अ, गोड, कडू आणि तुरट रसाचे सगळे पदार्थ जे आहेत, तर ते चालणार आहेत. भाकरी जर खाल्ली तुम्ही तर ती ज्वारीची खायची आहे किंवा तृणधान्य नाचणी खाल्ली तरीही चालू शकते. पण या 2 भाकरीवर तूप जे आहे किंवा लोणी जे आहे, तर ते व्यवस्थित घ्यायचं आहे. गहू आणि गव्हाचे पदार्थ जे आहेत, त्याचा अतिशय उत्तम उपयोग होतो. त्यामुळे गव्हाच्या पदार्थांचाही तुम्ही आहारामध्ये जो आहे, तर तो समावेश करायचा आहे. पाणी जे आहे ते माठातलं किंवा रूम टेम्परेचरचं थंड पाणी जे आहे, तर ते खूप चांगलं त्यामध्ये वाळा टाकलेला असेल तरीही चालू शकतं. तुम्ही दिवसभरामध्ये तुळशीचं बी किंवा गुलकंद ह्याचंही सेवन करू शकतात. सकाळी उठल्यावर मोरावळा खाल्ला तरीही पित्तदोषाचं शमन व्हायला मदत मिळते. तर या पद्धतीने तुम्ही आहार-विहारामध्ये बदल करून घेऊ शकतात. उष्ण वातावरण टाळायचं आहे. उष्ण प्रदेशातलं वास्तव्य जे आहे ते टाळायचं आहे. घर तुम्ही थंड ठेवू शकतात. शरीरामध्ये थंडावा कसा निर्माण होईल? तर कोहळा तुम्ही घेऊ शकतात, काकडी घेऊ शकतात. अर्थातच त्यापूर्वी वैद्यांचा सल्ला जो आहे तर तो घ्यायचा आहे. औषधांचा विचार केला तर त्यामध्ये शतावरी, गुळवेल, सारिवा, मंजिष्ठा, नागरमोथा, बहावा मगज, निशोत्तर, ब्राह्मी, जटामासी यासारखे जे द्रव्य आहेत, तर त्यांचा खूप चांगला उपयोग होतो. त्याचं चूर्ण जे आहे किंवा वेगवेगळे कल्प, काढे जे आहेत त्यांचाही उपयोग होतो. अविपत्तिकर चूर्ण, सूतशेखरासारखे कल्प किंवा या व्यतिरिक्त अनेक कल्प आहेत. तर वैद्य ते ठरवतात, की तुमच्यासाठी कुठलं औषध योग्य आहे. तर ते वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही आहार-विहारात योग्य बदल केला, तुमची जीवनशैली जर योग्य पद्धतीने राखली, ताणतणावाचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं, तर पित्तदोष जो आहे, तर तो नक्की नियंत्रणात येतो आणि त्याच्या जर व्याधी झाल्या असतील, तर त्यासुद्धा नक्की बऱ्या होतात. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.